स्वामी समर्थ. माझं नाव रवींद्र रंगनाथराव देशमुख. नांदेड मगनपुरा या केंद्रातलं सेवेकरी आहे. बऱ्याचशा दिवसापासून सेवेत आहे. तर माझा अनुभव असा आहे की 18 मार्च 2018ला आम्ही गुरुपीठावर आलो. 19 मार्चला स्वामी महाराजांची पुण्यतिथी. सकाळी आरती भेटली, अभिषेक भेटला. त्यानंतर कालभैरव महाराजांचं संपुट लावून स्वामी चरित्राचा माऊलींनी जो आदेश दिला होता त्या सेवेतही भाग घेतला. परत दादासाहेब चर्चा झाली. 20, 21, 22 असा विधी झाला. परत आम्ही 23 तारखेला गुरुपीठावर वापस आलो आणि माझ्यासोबत एक कवठेकर नावाचा आमच्याच केंद्राचा एक सेवेकरी होता. त्यालाही माऊलींनी सिद्धमंगल पूजा सांगितलेली होती आणि मलाही जवळपास एक 8-10 महिने झाले होते सांगून, पण आज करू उद्या करू असं टळत जात होतं. आणि मी त्याही दिवशी माझ्या पत्नीला म्हटलं की आपण पूजा करून घेऊ. तर ती मला म्हणे की आपली मुलं नाही सोबत, आपण नंतर करू. तर मला थोडंसं थांबलो आणि नंतर माझ्यासोबत जो सेवेकरी होता कवठेकर, त्याची पादुका पूजनाची पूजा चालू होती. ह्याच फोटोपाशी आम्ही बसलेलो होतो आणि पूजा चालू असताना ह्या ठिकाणी जो फोटो आहे, ह्या फोटोत सरळ एक हात महाराजांचा बाहेर आला. पहिल्या वेळेस हात आला, महाराज म्हणते उठ. मला काहीही कळालं नाही. परत महाराज म्हणते उठ ना उठ, तरी काही कळालं नाही. तिसऱ्या वेळेस महाराज म्हणते अरे उठ ना, इथं काय बसला, तुला पादुका पूजन करून घ्यायचं कळत नाही का? मला जागावर उठवलं. परत पूजा करून घेतली आम्ही आणि ज्यावेळेस पूजेला बसलो, परत महाराजांच्या फोटोकडे हात महाराजाकडे बघतो. महाराज सारखे जोरजोरात हसतात आणि आम्ही पूजा करत होतो. कृपया करून कोणाला पूजा सांगितलं असेल नसेल, पण प्रत्येकाने पाहिजे का पूजनामध्ये सहभाग घेऊन आपल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या 100% सुटतील. श्री स्वामी समर्थ.